ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्यासमोर आहेत. सर, ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरात अनेक घटना समोर येताना पाहायला मिळत आहेत. धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला आज अटक केलं आहे. दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना आहेत. कसं पाहताय? खरं तर कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामधली कधी नव्हे ती बिघडली की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, हे काही महाराष्ट्राच्या नावलौकिकाला शोभेची गोष्ट नाही. त्यामुळं गृह विभागानं त्वरित या गोष्टीमध्ये लक्ष घालून काय त्यांची जी कार्यक्षमता आहे, कारण महाराष्ट्र म्हणलं की बाकीचंच राजकारण बघायला भेटतं आहे, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. आपण जर पाहिलं तसं जर पुण्यासारख्या भागामध्ये सातत्यानं महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. नसरापूरमध्ये लहान चिमुरड्यावर अत्याचार झाला आहे, तिची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्र एकीकडे आणि दुसरीकडे या अशा हत्याकांड होत आहेत, अत्याचार होत आहेत. कुठं सरकार कुठंतर कमी पडते. हे बघा, पोलीस डिपार्टमेंटचा आणि न्यायव्यवस्थेचा अशी कृत्य करणाऱ्या माणसांच्या मनावरती एवढा धाक असला पाहिजे. एवढे दिवस त्याला पोचलाच नाही पाहिजे त्या आरोपीला. एन्काउंटर करा. शेवटी जनभावना आणि माणसांच्या मनातला उद्रेक, तुम्ही जर ह्या गोष्टी करणार नसाल, जनता हातात घेईल कायदा आणि अशा आरोपींवरती हल्ला करेल. त्यामुळं अशा आरोपीला या व्यवस्थित जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळं शासनानं जनतेच्या मनाचा अंत पाहू नये. गृहमंत्री खातं देखील CM साहेबांकडेच आहे. काय CM साहेबांना? हे बघा, CM साहेबांकडे अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे, पण CM साहेबांनी या गृह खात्यामधल्या अशा ज्या संवेदनशील गोष्टी आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड म्हणजे राग आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. अशा छोटी चिमुरडे असेल किंवा 15-16 वर्षाच्या आतल्या मुली असतील, हे भयंकर आहे. हे माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. त्याला एन्काउंटरच पाहिजे. अरे एन्काउंटर वगैरे सोडा, जे काही कठोरातलं कठोर, लगेच तो माणूस आजपर्यंत जिवंतच नाही पाहिजे. हे एकदम घृणास्पद कृत्य आहे ते. म्हणजे माणसाला म्हणजे एखादा राक्षस वगैरे अशा कोटीतलं हे कृत्य आहे. ज्या पद्धतीनं सर आपण बारामतीच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका पाडली, सुनेत्राताईंना एक आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण माघार घेतली होती. आता विक्रमी मताधिक्यानं त्या निवडून आल्यात. कालचं स्टेटमेंट जय पवारांचं आहे की 2029मध्येच सुनेत्राताई निवडून तरी येतीलच, पण 2029ला सुनेत्राताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिसतील. हे बघा, जय पवार हा छोटा आहे अजून. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर ताईंचं निवडून येणं ही फक्त औपचारिकता बाकी होती. पण जय पवारांना मी एक सांगेन की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 145 हा आकडा लागतो. 145 आमदार तुम्ही ज्यावेळी निवडून आणाल, तुम्ही पक्षाच्या अजेंड्यावर तुमचं ध्येय ठेवू शकता, पण कुटुंबामध्ये पदं वाटून घेऊन आणि बारामतीमधली निवडणूक विक्रमानं सहानुभूतीच्या लाटेवर जिंकली म्हणून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव राहतात, दीनदलित बांधव राहतात. कुटुंबामध्ये सगळी पदं घेऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येत नाही. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 12-13 करोड जनतेच्या मनातली भावना तुम्हाला ओळखता आली पाहिजे. एका बाजूला सुनेत्रा, एका बाजूला सुप्रिया, परत पार्थ, परत जय, परत युगेंद्र, परत काय तो रोहित, परत शरदचंद्रजी पवार, असं कुटुंबामध्ये सगळी पदं घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना वाऱ्यावर सोडून आणि कुणाला बरोबर घेऊन भाजपच्या सावलीला जाऊन? कुठला विचार आहे जय पवार तुमचा? तुम्ही भाजपबरोबर आहात का विरोधामध्ये आहात कोण तुम्ही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला चाललाय, दिशा स्पष्ट करा अगोदर. तुम्ही पुरोगामी आहात का प्रतिगामी आहात? अजितदादा पवार स्वर्गीय एका बाजूला म्हणायचे की आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे वारस आहोत. तुम्ही तर भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगताय. तुम्ही कशाचे मुख्यमंत्री होणार आहात? कुठली विचारधारा आहे तुमची? त्यामुळं आम्ही एक ओबीसी आंदोलक म्हणून महाराष्ट्रामधल्या 50% जास्त ओबीसी विजयंती बांधवांचा आवाज या महाराष्ट्रामध्ये बनण्याचं आम्ही काम करतो आहे आणि आम्ही लढत राहू इथून पुढच्या काळात. शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. शरद पवारांना शुभेच्छा आहेत. ते कायमच मैदानात आहेत. महाराष्ट्राच्या राशीला शरद पवारच आहेत. ते विरोधात असले तरी चर्चेत, सत्तेत असले तरी चर्चेत. ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत का सत्तेत आहेत, हे न उलगडलेलं कोड आहे. हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. आणि जे जय पवारांनी जे वक्तव्य केलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. एकीकडे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि दुसरीकडे 145चा आकडा नसताना देखील अशी इच्छा ठेवणं
गैर असल्याचं मत जे आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी बोललं आहे. कारण महाराष्ट्रभरामध्ये ओबीसी समाजाचा देखील तितकाच विचार करणं गरजेचं असल्याचं ठाम मत जे आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी TV 9शी बोलताना व्यक्त केलं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.